आज राजधानी दिल्लीमध्ये बैठक होत आहे। साधारण कोणकोणत्या विषयावरती चर्चा होणं अपेक्षित आहे? आज दिल्लीमध्ये महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा जो काही कोर ग्रुप आहे त्या कोर ग्रुपच्या सर्व सदस्यांची बैठक आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, अमित भाई आणि संघटनेनं बोलवलेली आहे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर कोर ग्रुपची दिल्लीमध्ये बोलवलेली आमची पहिली बैठक आहे आणि त्यामध्ये झालेली लोकसभा, त्या लोकसभेमध्ये पक्षाची स्थिती आणि येणाऱ्या आगामी विधानसभा या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा होईल। मला असं वाटतं ही बैठक काही आमच्यासाठी नवीन नाही आहे। अशा प्रकारच्या संघटनेच्या बैठका बार बार होतात आणि बैठकीमध्ये ज्या काही सूचना नेतृत्व आम्हाला देतं त्या सूचनेप्रमाणे पुढची रणनीती ही ठरवली जाते। या पद्धतीनं ही महाराष्ट्रातली बैठक बोलवण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने चर्चा अशी आहे की एक केंद्रीय समन्वय समिती स्थापन करण्याची चर्चा आहे, त्या पद्धतीने केंद्रीय समन्वय समिती का विधानसभा निवडणुकीच्या महायुतीच्या हे बघा, आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या विधानसभेला काही फारसा कालावधी नाही आहे। साधारणतः सप्टेंबरमध्ये निवडणुका जाहीर होऊन ऑक्टोबरमध्ये या आपल्या निवडणुका होतील असा एक अंदाज आहे आणि त्या दृष्टीनं सगळेच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत आणि त्या पद्धतीप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं सुद्धा आपली पावलं टाकायला सुरुवात केली आहे, रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे आणि कदाचित या निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा श्रेष्ठी आम्हाला मार्गदर्शन करतील। आणि सोबत ज्या पद्धतीने चर्चा अशी आहे की नाना पटोले यांचे पाय धुण्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्याच्यावर आता टीका होताना पाहायला मिळत आहे। हे बघा, निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा ह्या नेत्यांना आकाश ठेंगणं पडलेलं आहे। कोणी डोके ठिकाण्यावर न ठेवता बोलतं आहे, कोणी शेतकऱ्याकडून शेतमजुराकडून आपले पाय धुवून स्वच्छ करून घेतं आहे। खरं म्हणजे समाजामध्ये काही याच्या प्रतिक्रिया चांगल्या नाही आहेत। कोणी बूट घालून घेतं आहे कोणाकडून, कोणी पाय धुवून घेतं आहे। मला असं वाटतं की अशा प्रकारचं छोट्या माणसाला मोठ्या माणसानं असे प्रकार करू नये असं आमचं मत आहे, परंतु ते प्रकार आता काँग्रेस नेत्याकडून होत आहे। अजित पवारांच्याबद्दल नाराजी पाहायला मिळते। भाजप नेते असतील, भाजप कार्यकर्ते असतील, संघाचे कार्यकर्ते असतील। हे बघा, या वर्तमानपत्राच्या बातम्या आहेत। आमचा कोणीही प्रवक्ता किंवा आमचा कोणीही नेता अशा प्रकारचं वक्तव्य कोणत्याही चॅनलला किंवा वर्तमानपत्रात केलेलं नाही आहे। ह्या वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या आणि चॅनलवर आलेल्या बातम्या आहेत, परंतु अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीनं ना तर एकनाथ शिंदेबद्दल ना तर अजित पवारबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य कुठेही केलेलं नाही। मराठवाड्याचा दौरा करणारा अशी माहिती पुढे आली, काय वास्तविकता आहे? हे बघा, भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे। माझ्या लोकसभा मतदारसंघातला साऱ्या विधानसभेचा मी दौरा केलेला आहे आणि आता दौरा संपल्याच्यानंतर 21 तारखेला मी सकाळी हिंगोलीला जाणार आहे, दुपारी परभणीला जाणार आहे, 22 तारखेला नांदेडची बैठक करून लातूर मार्गे मी धाराशिवला जाणार आहे आणि बीड मार्गे संभाजीनगरला येऊन आमचा दौरा संपणार आहे। दौऱ्याचा अर्थ एवढाच आहे की लोकसभेमध्ये आत्ता आम्हाला अपेक्षित यश जे मिळालं पाहिजे होतं ते यश न मिळाल्यामुळं कार्यकर्ते जरा निरुत्साही झाले। कार्यकर्त्यात जावं, गप्पा मारावं, चर्चा करावं आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्याला उत्साह द्यावं अशासाठी हा दौरा मी स्वतः आणि माझ्या प्रदेशावर जे काही पदाधिकारी आहे मराठवाड्यातले त्यांच्यासोबत मी हा दौरा करणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।